आता पाहूया आताच्या घडीच्या टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। राज्यात वाढणार पावसाचा जोर, पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता, पूर्व विदर्भात ऑरेंज अलर्ट तर इतर ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट। ऐन सणासुदीला साखर महागली, किरकोळ बाजारात किलोमागे 5 रुपयांनी दरवाढ तर केंद्र सरकारनं साखरेचा मासिक कोटा कमी केल्यानं दरवाढ। राज्यातील शेतकऱ्यांना 28 कोटी रुपयांचं कांदा अनुदान, 14,661 शेतकऱ्यांना 28 कोटी 32 लाख 30 हजारांचा निधी मंजूर। अनुदानाचा नाशिक जिल्ह्याला सर्वाधिक लाभ होणार। राज्यभर महिला नागरी सहकारी पतसंस्था सुरू होणार, लाडक्या बहिणींची पतसंस्था प्रत्येक जिल्ह्यात स्थापन होणार। लाडक्या बहिणींचं मानधन सुरू केल्यानंतर बचतीसाठी पतसंस्था सुरू करणार। राज्यात सध्या 2 पतसंस्था सुरू। राज्य सरकारकडून आशा स्वयंसेविकांवर मोठी जबाबदारी, अवयवदानाची मोहीम तळागाळात पोहोचवण्याची आशा स्वयंसेविकांवर जबाबदारी। अंगदान जीवन संजीवनी अभियानाअंतर्गत 3 ते 15 ऑगस्ट दरम्यान अवयवदान जनजागृती पंधरवडा। पदविका प्रवेशाला 1 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा प्रवेशाला 14 ऑगस्ट वरून 4 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ, प्रवेशाची टक्केवारी तब्बल 93%वर। महाराष्ट्र राज्य लॉटरीसाठी 9 आमदारांची समिती गठीत, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार समितीचे अध्यक्ष तर अमित साटम, चंद्रदीप नरके, विठ्ठल लंघे तसंच चेतन तुपे, शेखर निकम, रोहित पाटील यांच्यासह सुनील प्रभू आणि अमित देशमुख समिती सदस्य। भटक्या श्वानांबाबत निर्णय मागे घ्या, प्राणीप्रेमींची सुप्रीम कोर्टात मागणी। दिल्ली आणि एनसीआर मधील भटक्या श्वानांना आश्रय केंद्रात ठेवा, कोर्टाचे प्रशासनाला निर्देश। राजकीय नेते आणि कलावंतांकडून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा विरोध, प्राणी हक्कांसाठी काम करणाऱ्यांकडून इंडिया गेट समोर निदर्शनं। बेकायदा बेटिंग ॲप प्रकरणी ईडीचे 15 ठिकाणी छापे, 2000 कोटींचा अवैध व्यवहार उघड, 2024 मध्ये दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे तपास।